मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेला मराठा मोर्चा मुंबईच्या वेशीवर येऊन धडकलाय। सध्या हा मोर्चा खोपोलीपर्यंत पोहोचलाय। आज या मराठा कार्यकर्त्यांचा मुक्काम वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये असणार आहे। थेट जाऊयात मोर्चामध्ये। आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड या मराठा समाजाच्या मोर्चात सध्या आहेत। सागर, मोर्चा खोपोलीपर्यंत पोहोचला असं कळतंय। ज्या ठिकाणी या मोर्चाचा मुक्काम आहे त्या ठिकाणी पोहोचायला किती वेळ लागेल? सोबतच सरकारच्या शिष्टमंडळासोबत देखील चर्चा होणं अपेक्षित आहे, ती किती वाजता होऊ शकते? शिष्टमंडळ जे आहे ते नवी मुंबईच्या मार्केटमध्ये ज्या ठिकाणी मुक्काम होणार आहे त्या ठिकाणी भेटणार असल्याची माहिती रेश्मा आपल्याला समजते। आता हा जो घाट आहे खोपोलीचा, हा सध्या मनोज जरांगे पाटलांचा ताफा जो आहे आणि मोर्चेकरी जे आहे ते उतरताना पाहायला मिळतात आणि जागोजागी त्यांचा सत्कार जो आहे तोही होताना पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर शिष्टमंडळ या संदर्भात एक राजपत्र आणि काही निर्णय जे आहे ते घेऊन आलेला आहे आणि या निर्णयामध्ये काय अपेक्षित आहे त्यावरती जरांगे पाटील काय चर्चा करतायत ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जर या मागण्या मान्य नाही झाल्या तर उपोषणावरती जरांगे पाटील ठाम असणार आहेत आणि रात्री 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास नवी मुंबईमध्ये हा पूर्ण मोर्चा जो आहे तो दाखल होईल। जागोजागी मोठ्या प्रमाणावरती जो मोर्चेकऱ्यांना स्वागतासाठी थांबलेले नागरिक जे आहेत ते थांबलेले आपल्याला पाहायला मिळतात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत। आता आदेश किंवा सरकार काय निर्णय घेत आहे किंवा जो आदेश घेऊन आलेले आहेत किंवा जो मजकूर आहे त्यामध्ये काय असणार आहे हे वाचल्यानंतर मनोज जरांगे पाटील आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट करणार आहे। मी कॅमेरामन विकीला सांगू शकतो की त्यांनी घाटातलं दृश्य जे आहे या गाड्यांचं सर्व G24 प्रेक्षकांना दाखवावं आणि या ठिकाणी जरांगे पाटलांची गाडी जी आहे ती आता दाखल झालेली आहे आणि लोक त्यांचं स्वागत या ठिकाणी करतात। खोपोली असेल किंवा इथून पुढच्या शहरामध्ये सर्व ठिकाणी जरांगे पाटलांचं जोरदार स्वागत होणार आहे आणि रात्री नवी मुंबईमध्ये जरांगे पाटील मुक्कामासाठी पोहोचतील। निश्चित सागर, म्हणजे शिष्टमंडळासोबत भेटायला त्यांच्यासोबत चर्चा व्हायला पहाट उजाडू शकते असं सध्याचं चित्र बघायला मिळतंय। तुमच्याकडून वेळोवेळी या मोर्चाचे अपडेट्स घेत राहू सागर। तुर्तास धन्यवाद।